थांबा. जर तुम्हालाही वाटत असेल की बेडवर पार्टनरला खुश करण्यासाठी फक्त मोठी साईज महत्त्वाची असते आणि त्यामुळेच तुम्ही टेन्शनमध्ये आहात, तर हा व्हिडिओ तुमची विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकेल. कारण जे सत्य आज मी सांगणार आहे ते तुम्हाला ना कोणत्याही पॉर्न व्हिडिओमध्ये दिसेल, ना कोणी मित्र सांगेल. मला नेहमी एक अतिशय सामान्य प्रश्न विचारला जातो की एक स्त्री नक्की किती आतपर्यंत घेऊ शकते, किती लांब पीनस असणे गरजेचे मानले जाते आणि खरंच महिलांना किती मोठी साईज आवडते. तुम्हालाही कधी असं वाटतं का की बेडवरचा तुमचा खरा परफॉर्मन्स फक्त लांब साईजवरच अवलंबून असतो? रात्रीच्या त्या शांत क्षणांमध्ये तुमच्याही डोक्यात ही भीती असते का की तुमची साईज तुमच्या पार्टनरला असमाधानी तर ठेवत नाहीये ना? नमस्कार, मी आहे डॉक्टर नमिता पाटील. आज आपण तो पडदा हटवणार आहोत जो समाजाने आणि पॉर्न इंडस्ट्रीने तुमच्या डोळ्यांवर टाकला आहे. सत्य हे आहे की एका महिलेच्या शरीराची रचना आणि तिच्या समाधानाचं गणित त्या इंची टेपपेक्षा पूर्णपणे वेगळं असतं, ज्याने तुम्ही वारंवार मोजमाप करत असता. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की योनीची खरी खोली किती असते, चरमसुखाचं रिअल बटन कुठे असतं आणि खरंच महिलांना किती मोठी साईज आवडते. तुम्हालाही कधी असं वाटतं का की बेडवरचा तुमचा खरा परफॉर्मन्स फक्त लांब साईजवरच अवलंबून असतो? रात्रीच्या त्या शांत क्षणांमध्ये तुमच्याही डोक्यात ही भीती असते का की तुमची साईज तुमच्या पार्टनरला असमाधानी तर ठेवत नाहीये ना? नमस्कार, मी आहे डॉक्टर नमिता पाटील. आज आपण तो पडदा हटवणार आहोत जो समाजाने आणि पॉर्न इंडस्ट्रीने तुमच्या डोळ्यांवर टाकला आहे. सत्य हे आहे की एका महिलेच्या शरीराची रचना आणि तिच्या समाधानाचं गणित त्या इंची टेपपेक्षा पूर्णपणे वेगळं असतं, ज्याने तुम्ही वारंवार मोजमाप करत असता. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की योनीची खरी खोली किती असते, चरमसुखाचं रिअल बटन कुठे असतं आणि खरंच 7 ते 8 इंचांची गरज असते का? जर तुम्हीही त्या पुरुषांपैकी एक आहात जे साईजमुळे आपला कॉन्फिडन्स गमावत आहेत, तर ही 5 मिनिटे तुमची संपूर्ण लाईफ बदलू शकतात. सायंटिफिक सत्य काय आहे आणि एक महिला आतून काय फील करते, चला ही डीपमध्ये समजून घेऊया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबा, कारण इथे फक्त सत्यावरच बोललं जातं. मला वारंवार हाच कॉमन प्रश्न विचारला जातो की एक स्त्री नक्की किती आतपर्यंत घेऊ शकते, किती लांब पेनिस गरजेचं आहे आणि महिलांना प्रत्यक्षात किती मोठी साईज आवडते ज्यामुळे त्यांना चरमसुख मिळेल. मुले अनेकदा अशा गैरसमजांमुळे तणावात असतात जी त्यांनी इकडून तिकडून ऐकलेले असतात. तर चला आज याला पूर्णपणे सायंटिफिक पद्धतीने समजून घेऊया. 1. महिलांची शरीररचना. फिमेल वजायनल कॅनल जर तुम्ही एका डायग्रामच्या मदतीने समजून घेतली तर सर्वात बाहेरच्या बाजूला क्लिटॉरिस असतो. हाच तो भाग आहे जो बाहेरून दिसतो आणि ज्याचा रंग गुलाबी किंवा लाल असू शकतो. याच्या अगदी जवळ युरिनरी ओपनिंग म्हणजे लघवीची जागा असते आणि त्याच्या खाली वजायनल होल म्हणजे योनिमार्ग असतो. या होलच्या अगदी वर एक छोटा पण अतिशय सेन्सिटिव्ह भाग असतो ज्याला क्लिटॉरिस म्हणतात. हा इतका पॉवरफुल भाग आहे की याला हलकासा स्पर्श केल्यावर किंवा सॉफ्ट मसाज केल्यावर महिलेला अगदी तशीच सेन्सेशन जाणवते जशी एका पुरुषाला त्याच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्यावर होते. 2. खोली आणि संवेदनशीलतेचे सत्य. आता खोलीबद्दल बोलूया. वजायना दिसायला आणि संरचनेत खूप लवचिक असते, पण याचा पूर्ण आतील भाग प्लेजर देत नाही. सत्य हे आहे की आतल्या भिंतींमध्ये नसांचं एवढं दाट नेटवर्क नसतं जे तीव्र सुख देऊ शकेल. तिथे बहुतांशी स्ट्रेच म्हणजे खेचली गेल्याची भावना जाणवते. असली जादू सुरुवातीच्या 2 ते 2.5 इंचांच्या भागात लपलेली असते. याच भागात ब्लड फ्लो सर्वात जास्त असतो. जर तुम्ही या भागाला योग्य पद्धतीने स्टिम्युलेट केलं तर तुमची साईज छोटी असली तरी ती पूर्ण समाधान देऊ शकते. पण जर साईज 7 ते 8 इंच असेल आणि फोकस फक्त खोलीपर्यंत पोहोचण्यावर असेल तर लक्षात घ्या तिथे प्लेजरपेक्षा वेदना आणि कॉम्प्लिकेशन्स वाढण्याची शक्यता जास्त आहे. 3. लांबीपेक्षा तंत्र महत्त्वाचे. समजून घेण्याची खरी गोष्ट ही आहे की बेडवर लांबीपेक्षा जाडी आणि योग्य हालचाल जास्त महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या जवळ असता तेव्हा जो घर्षण सुरुवातीच्या 2.5 इंचांच्या भागात होतो तोच तिला हळूहळू चरमसुखाकडे घेऊन जातो. एका महिलेसाठी रोमांस आणि फोरप्लेची ऊब त्या 7 इंचांच्या अवयवापेक्षा कितीतरी मोलाची असते. अनेकदा पुरुष या शर्यतीत असतात की त्यांना पूर्ण खोलीपर्यंत हिट करायचं आहे, पण विश्वास ठेवा तिथे असं कोणतंही बटन नाही जे दाबदाच तिला आनंद मिळेल.
खरा आनंद तर त्या संथ आणि हलक्या स्पर्शामध्ये आहे, जो क्लिटॉरिस आणि वजायनाच्या मुखाच्या आसपास जाणवतो. याला आणखी हॉट आणि सेन्सेशनल बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या टेक्निकवर लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा महिला पूर्णपणे अराउज्ड असते तेव्हा तिचं ब्लड प्रेशर वाढतं आणि वजायना स्वतःला नॅचरली ॲडजस्ट करून घेते. जर तुमचं इरेक्शन स्ट्रॉंग असेल आणि तुमच्यात चांगला स्टॅमिना असेल तर 4 इंचसुद्धा तो परिणाम दाखवू शकतं जो 10 इंचांचा पीनस दाखवू शकणार नाही. त्यामुळे साईजचं टेन्शन सोडा आणि तुमच्या पार्टनरच्या श्वासांची रिदम समजून घेण्याचा प्रयत्न करा. रोमान्सचा अर्थ फक्त आत जाणं नाही, तर त्या कनेक्शनला फील करणं आहे, जे तुमच्या दोघांच्यामध्ये विजेसारखं सळसळतं. त्यामुळे नेहमी म्हटलं जातं की जर प्लेजर वाढवायचा असेल तर फक्त खोलीवर नाही तर भिंतींवर फोकस करा, वरच्या बाजूला, साइड्सला आणि रोटेशनच्या हालचालीसोबत. जितका जास्त तुम्ही अँगल आणि रोटेशनचा योग्य वापर कराल तितकाच चांगला एक्सपिरियन्स मिळेल. 4. नॉर्मल साईज म्हणजे काय? जर आपण ॲव्हरेज साईजबद्दल बोललो तर फुल इरेक्टेड 5 ते 5.5 इंच पूर्णपणे नॉर्मल मानली जाते. आणि जर तुमची साईज 4 ते 4.5 इंचांच्या दरम्यान असेल तरीही पॅनिक होण्याची अजिबात गरज नाही. खरी समस्या साईजमध्ये नसते तर इरेक्शनची क्वालिटी किंवा स्ट्रेस लेवलमध्ये असते. 5. नैसर्गिक उपाय. जर तुम्हाला जाणवत असेल की नसा कमकुवत आहेत किंवा इरेक्शन नीट मेंटेन होत नाहीये तर तुम्ही एखाद्या नॅचरल ऑइलची मदत घेऊ शकता. अनेकदा लोक मला विचारतात की असं काही आहे का जे नॅचरल आणि सेफ असेल? यासाठी तुम्ही श्री गोपाल तेल किंवा जापानी तेलसारखी आयुर्वेदिक ऑइल्स ट्राय करू शकता. ही तेले नसांमधील ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतात आणि सेन्सिटिव्हिटी वाढवण्यास मदत करतात. यातील जडीबोटी कोणत्याही साईड इफेक्टशिवाय तुमच्या परफॉर्मन्सला चांगला सपोर्ट देतात. मी काही विश्वासार्ह आणि चांगल्या प्रॉडक्ट्सच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केल्या आहेत. हे कोणतंही पेड प्रमोशन नाहीये, तर तुमच्या वेलनेससाठी एक जेन्युइन सल्ला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तर मित्रांनो, मला आशा आहे की आज साईजबाबत तुमच्या मनातील भीती बऱ्याच अंशी संपली असेल. लक्षात ठेवा, तुम्ही माणूस आहात, कोणतीही मशीन नाही. तुमच्या पार्टनरला तुमच्याकडून प्रेम, कनेक्शन आणि योग्य टेक्निक हवी असते, ना की कोणती एक्स्ट्राऑर्डिनरी साईज. स्वतःच्या बॉडीवर कॉन्फिडन्स ठेवा आणि त्या गैरसमजांपासून दूर राहा जे तुम्हाला आतून कमी असल्यासारखं फील करवतात. जर तुम्ही योग्य टेक्निक आणि थोडासा नॅचरल सपोर्ट घेऊन पुढे गेलात तर तुमची सेक्शुअल लाईफ जास्त हॅपी आणि सॅटिस्फाईंग होऊ शकते. जर तुम्हाला ही माहिती सायंटिफिक आणि योग्य वाटली असेल तर हा व्हिडिओ त्या मित्रांसोबत शेअर करा जे या गोष्टीवरून टेन्शनमध्ये राहतात. व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला फोरप्लेच्या योग्य टेक्निकवर डिटेल व्हिडिओ पाहायला आवडेल का.